गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला आजच्या या प्री मार्केटला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात की आज मार्केट कसं राहील ते. सगळ्यात सुरुवातीला पाहूयात US मार्केट. तर US मार्केट आता कन्सॉलिडेट करते, परंतु विथ द निगेटिव्ह बायस, हे लक्षात असू द्या. आता याच्यामागे बरीचशी कारणं आहेत, कारण मार्केट त्यांचं ऑल टाईम हायला आहे, त्यामुळे ते कन्सॉलिडेट करणं गरजेचं आहे. परंतु ते थोडं स्टेप डाऊन करत येत आहे, त्यामुळे निगेटिव्ह बायस. आता यामुळे काय झालं आहे की जे गिफ्ट निफ्टी आहे ते इंडिकेट करते की आपलं मार्केट फ्लॅट ओपन होईल. जनरली गिफ्ट निफ्टी ही दोनच गोष्टींवरती काम करते, ते म्हणजेच जर आदल्या दिवशी इंडियन मार्केटमध्ये जर फॉरेन इन्स्टिट्यूशननं फार मोठे पैसे पंप केले असतील तर ते गॅप अप ओपन दाखवतं. अदरवाईज जर US मार्केट जर हायर असेल किंवा हायर क्लोज झालं असेल आदल्या रात्री तर ते हायर ओपनिंग दाखवतं, कारण ते ग्लोबल सेंटिमेंटवरती खूप जास्त डिपेंड असतं. परंतु आपलं मार्केट जे आहे तर ते सध्या ग्लोबल मार्केट्सना किंवा ग्लोबल सेंटिमेंट्सना फॉलो करत नाही आहे, तर ते स्वतःच्याच क्यूजना फॉलो करत आहे. आता यामध्ये जर आपण एशियन मार्केट्स पाहिले तर ॲज युजल मिक्स आहेत, काही वरती काही खाली असे आहेत. त्यामुळे म्हणावी अशी काही निगेटिव्ह न्यूज मार्केटसाठी सध्या तरी नाही आहे. आता जर आपण आपले टेक्निकल चार्ट पाहिला तर आपल्या व्यवस्थित लक्षात येईल की मार्केट हायर साईडला कन्सॉलिडेट करत आहे आणि खूप जास्त चान्सेस आहेत की ते हाय साईडला ब्रेक करेल. आणि जर 21,500 जर ब्रेक झाला तर मग आपल्याला या मंथचं जे क्लोजिंग आहे तर ते 21,500 ते 22,500 ते 23,000 या दरम्यान आपल्याला पाहायला भेटेल. तर मग अशा पद्धतीनं थोडं हायर साईडला मार्केट जाण्याचा प्रयत्न करेल. तर मग अशा पद्धतीनं जर आपण आता पुट रायटिंग जर पाहिलं तर ते आहे 22,000ला सगळ्यात जास्त. आणि जर आपण कॉल रायटिंग पाहिलं मंथली एक्सपायरीचं तर ते 23,000ला आहे. म्हणजे बरेचसे जे कॉल रायटर्स आणि पुट रायटर्स आहेत तर त्या सगळ्यांचंच म्हणणं ऑलमोस्ट असं आहे मंथली बेसिसवर की या महिन्यामध्ये निफ्टी ब्रॉडली 22,000 ते 23,000 याच्या दरम्यानच कुठेतरी क्लोज होणार. त्यामुळे सहजासहजी तर वाटत नाही की 23,000 क्रॉस करेल, कारण 23,000 ऑलमोस्ट खूप लांब आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढा मोठा ट्रिगर मार्केटसाठी सध्या तरी काही नाही आहे. आता एक मोठा इव्हेंट आहे तो म्हणजे मार्चच्या सेकंड वीकमध्ये ज्या काही निवडणुकांच्या डेट्स जाहीर होणार आहेत तर त्या. आता हा इव्हेंट अशासाठी आहे कारण आपल्याकडे इलेक्शन्स 5 वर्षातनं होत आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट तर मार्केटवरती 100% होणार आहे, हे लक्षात असू द्या. आता राहिली दुसरी गोष्ट, तर आपण जर फ्युचरच्या प्राईस जर पाहिल्या तर निफ्टीच्या फ्युचरच्या प्राईस हे आता स्लो डाऊन होत आहेत. याचं महत्त्व काय किंवा याचं सिग्निफिकन्स काय, तर जनरली ह्या ज्या प्राइजेस आहेत तर ह्या सेकंड वीकमध्ये किंवा लास्ट वीकमध्ये मॅच व्हायला येत असतात, परंतु त्या आत्ताच फर्स्ट वीकमध्ये डाऊन होत आहेत. याचा अर्थ काय की फार निगेटिव्ह साईड आपण धरू शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि हळूहळू मार्केट कन्सॉलिडेट करून हायर साईडलाच जाण्याचा प्रयत्न करेल असा याच्या मागचा अर्थ होतो. आता जर आपण गोल्ड प्राइसेस जर पाहिल्या तर गोल्ड प्राइसेस पुन्हा शूटअप झालेल्या आहेत. आता गोल्ड जेव्हा शूटअप होतं तेव्हा जनरली असं पाहिलं गेलं आहे की लवकरच जे काही रेट कट्स आहेत फेडकडनं तर ते केले जातात आणि ही शक्यता आहे. आणि त्यामुळेच तर मार्केट तग धरून आहे आणि फक्त एक न्यूज येणं बाकी आहे मार्केटमध्ये की कधी हे रेट कट्स होत आहेत. ते जर रेट कट्स झाले तर 100% मार्केट शूटअप करेल, हे लक्षात असू द्या. तर मग मित्रांनो, स्टॉक स्पेसिफिक जर पाहायचं झालं तर फ्रेश ऑल टाईम हाय रिलायन्सनं काल लावलेलं आहे. बाकी US मार्केट डाऊन असल्यामुळे आपले जे काही ADRs आहेत तिथं लिस्टेड आहेत, इन्फोसिस, HDFC बँक वगैरे, तर हे सगळे डाऊन आहेत. त्यामुळे कन्सॉलिडेशन होणं गरजेचं आहे जेणेकरून मार्केटमध्ये नवीन बायर्स येतील आणि मार्केटला वरच्या बाजूला घेऊन जातील. परंतु निगेटिव्ह म्हणावं असं अजून तरी मार्केटमध्ये काहीही दिसत नाही, त्यामुळे काळजी करण्याचं तसं काही खास कारण नाही. ज्यांना कोणाला स्ट्रॅडल बनवायचं असेल सेलिंगसाठी तर ते बनवू शकतात आणि त्याच्यातनंही चांगला प्रॉफिट होऊ शकतो. आणि विक्ससुद्धा डाऊन झाला आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टी ऑप्शन सेलरच्या प्रॉफिटमध्ये किंवा बाजूनं काम करत आहेत सध्या तरी. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला ही माहिती, ही इन्फॉर्मेशन नक्कीच ट्रेडिंग करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.